नमस्कार. मी डॉक्टर पूजा कोहकडे सपकाळ, प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ, ओम साई हॉस्पिटल, हर्सुल, छत्रपती संभाजीनगर. वयाच्या 35 वर्षानंतर गर्भधारणा होण्यामध्ये काही आरोग्याचे धोके असू शकतात. मात्र अनेक स्त्रियांना या वयातही निरोगी गर्भधारणा आणि बाळंतपण यशस्वी होते. योग्य काळजी आणि वैद्यकीय सल्ल्याने हे धोके कमी करता येतात. 35 वर्षानंतर गर्भधारणेमध्ये येणारे काही प्रमुख धोके म्हणजे प्रजनन क्षमता कमी होणे. जसे जसे वय वाढते तसे स्त्रीबीजांची संख्या आणि गुणवत्ता दोन्ही कमी होते, ज्यामुळे नैसर्गिकरित्याने गर्भधारणा होण्यास जास्त वेळ लागू शकतो. गर्भपाताचा धोका वाढते. वाढत्या वयामुळे गर्भपात होण्याचा धोका अधिक असतो. गुणसूत्रांची असामान्यता. अधिक वयाच्या मातांच्या बाळांना डाऊन सिंड्रोम सारख्या गुणसूत्रांशी संबंधित समस्या होण्याचा धोका जास्त असतो. गर्भधारणेतील मधुमेह म्हणजे जस्टेशनल डायबिटीज. गर्भधारणेदरम्यान मधुमेहाचाही धोका वयामुळे वाढू शकतो. उच्च रक्तदाब. गरोदरपणात उच्च रक्तदाबाच्या समस्या उद्भवण्याची जास्त वय असल्यामुळे शक्यता वाढते आणि उच्च रक्तदाब असल्यामुळे इक्लाम्शिया, प्रेग्नन्सीमध्ये झटके येणे यासारखे प्रॉब्लेम्स वाढतात. सी सेक्शनची शक्यता. वयाच्या 35 नंतर सिझेरियन डिलिव्हरीची शक्यता वाढू शकते. बाळाला त्रास होणे, वेळेआधी प्रसूती होणे आणि बाळ कमी वजनाचे जन्माला येण्याची शक्यता, ज्यामुळे बाळाला NICU मध्ये ठेवण्याची गरज पडू शकते. जुळे बाळं होणे. हॉर्मोनल बदलांमुळे एकापेक्षा जास्त अंडी एकाच वेळी बाहेर पडू शकतात, ज्यामुळे जुळे बाळे होण्याची शक्यता वाढते. यामुळे प्रसूती अधिक गुंतागुंतीची होऊ शकते. योग्य काळजी घेण्यासाठी काही उपाय. वैद्यकीय सल्ला. गर्भधारणेचे नियोजन करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या आरोग्याची पूर्ण तपासणी करून योग्य मार्गदर्शन घ्या. नियमित तपासण्या. गरोदरपणात नियमितपणे डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या, त्यामुळे कोणतीही समस्या लवकर ओळखता येते. अनुवांशिक चाचण्या. बाळाला गुणसूत्रांशी संबंधित कोणताही विकार नाही ना हे तपासण्यासाठी आवश्यक चाचण्या करून घ्या. धन्यवाद.